श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की माणसाचा स्वभाव प्रामाणिक असला पाहिजे. समर्थ म्हणतात की माणसाचा स्वभाव प्रामाणिक असला पाहिजे. ओळख जरी नावाने होत असली तरी, समर्थ म्हणतात की माणसाची ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण मात्र स्वभावामुळेच होते. आठवण मात्र स्वभावामुळेच होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की उपवास करायचाच असेल तर, समर्थ म्हणतात की उपवास करायचाच असेल तर कधीतरी उपवास मोबाईलचाही करा, कधीतरी उपवास मोबाईल न बघण्याचाही करा. आणि तो दिवस आजी आजोबांपाशी बसा, त्या दिवशी आजी आजोबांपाशी बसा. आणि समर्थ म्हणतात की मोबाईलमधून सर्वच गोष्टी मिळणार नाहीत, मोबाईलमधून सर्वच गोष्टी मिळणार नाहीत, पण बऱ्याच गोष्टी आजी आजोबांपासून शिकायला मिळतील, पण बऱ्याच गोष्टी आपल्या आजी आजोबांपासून शिकायला मिळतील, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा, म्हणून समर्थ म्हणतात की पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे खूप महत्त्वाचे असतात. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे खूप महत्त्वाचे असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधीतरी उपवास मोबाईलचा पण करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की स्वतःला कधीही कमी समजू नका. समर्थ म्हणतात की स्वतःला कधीही कमी समजू नका. देवाने सर्वांना एक ना एक तरी चांगला गुण देऊनच जन्माला घातलेले आहे. देवाने सर्वांना एक ना एक तरी चांगला गुण देऊन जन्माला घातलेले आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की स्वतःला कधीही कमी समजू नका. समर्थ म्हणतात की हिऱ्याची किंमत आरशापेक्षा लाख पटीने जास्त आहे. समर्थ म्हणतात की हिऱ्याची किंमत आरशापेक्षा लाख पटीने जास्त आहे. पण ज्यावेळेस आपण हिऱ्याचे दागिने आपल्या अंगावर घालतो, पण ज्यावेळेस आपण हिऱ्याचे दागिने आपल्या अंगावर घालतो, त्यावेळेस सर्वात आधी आपण कसे दिसतो हे बघण्यासाठी आरशाकडेच जातो. त्यावेळेस आपण सर्वात आधी कसे दिसतो हे बघण्यासाठी आरशाकडेच जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला कधीही कमी समजू नका. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला कधीही दुसऱ्यांपेक्षा कमी समजू नका, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.